एक भव्य दिव्य अशी स्पर्धा तालुक्यातील प्रत्येक खेळाडू हे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर त्या तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती मायेची थाप देण्यासाठी प्रत्येक सपोर्टर्स त्यांचे पाठी राखे हे सुद्धा येताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. बंटी पाटील ओव्हर नंबर 4 साठी पहिला बॉल लीडिंग एज प्रसाद बामुगडे या मॅच मध्ये तिसरा झेल टिपतील. बॅट्समन आउट ललित मस्कर परतीच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतात. विकेटचं पतंग धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टीम अधिराज 11 टीमला डीजे इव्हनिंग सेशन आणि सुमधुर संगीत आपण ऐकतोय. आगरी कोळांचे कुलस्वामिनी एकविरा शरणी आपण सुरुवातीलाच नतमस्तक होऊन या स्पर्धेची सुरुवात. बॅटर नेम नानी, प्रॉपर नाव कळवा कारण लाईव्हला अपडेट द्यायचं आपल्याला. योगेश, चला योगेश बाद झालाय पण ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बंटी पाटीलचा वेगवान बॉल ज्यावेळेला आपण बंटीचं कौतुक करतो ती लाईन लेंथ त्यांनी पकडली आणि आतापर्यंतचा चौथा झेल पुन्हा प्रसाद बामुगडेच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक विकेट इथे प्राप्त केली आहे. आज मात्र जणू काही प्रसाद बामुगडे बॅटिंग करत असताना त्यानं सुरुवात 2 चौकारनं केली पण तदनंतर आता आपल्या हातामध्ये फिल्डिंग करत असताना फामे कॉल घेऊन तो गेलाय की काय, कारण की येणारा प्रत्येक बॉल अलगद त्याच्या हातामध्ये चिपकताना आपल्याला पाहायला मिळतं. गरजेचं आहे आपल्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कंट्रीब्युशन. एखाद्या मॅच मध्ये आपण किती जास्तीत जास्त कंट्रीब्युशन करू शकतो ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आय थिंक निखिल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज आता पूर्णपणे दबावाखाली सध्याच्या घडीला अधिराज 11 संघ 16 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज. म्हणजे काया पलट करावी लागेल. इथे चमत्कार घडवून आणावा लागेल. तो चमत्कार घडवून आणता येईल का, कारण बंटी पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचा बॉल तिसरा चेंडू बंटी पाटीलचा अगेन्स्ट आडवा पाटणं फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्टला गेलाय. वर्ल्डच कॅच, सुंदर झेल टिपला गेला. विकेटचं पतन आणि आजच्या दिवसातली आणखीन एक हॅट्रिक बंटी पाटीलच्या नावावरती संपादित करत असताना विकेट हॅट्रिक. अभिनंदन बंटी. निश्चितपणे बंटी पाटील एक मलखंडवाडी एक्सप्रेस मैदानावरती सुसाट सुटताना पाहायला मिळतं. त्यांनी खऱ्या अर्थानं त्याला जो सूर बसला ना, काय टप्पा टाकतोय तो. आज मात्र आपण जर पाहिलं तर बंटी पाटील या खेळाडूचं वर्चस्व सकाळच्या सत्रापासून पाहतोय. मग बॅटिंग त्यानं केली चांगली, आता तो बॉलिंगही चांगली करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती करण्याचा कारनामा त्यानं मात्र आपल्या नावावरती केला. एक चांगला खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं. ऑफसाइड रिजन मध्ये फटका भरपूर चांगला. पट फिल्डर तिथे देखील, जिथे फटका चालला तिथे फिल्डर पोहोचतायत. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलगचा हा 4था षटका देत असताना खरं तर हा विक्रमच जणू काही बंटी पाटीलनं आता त्याच्या नावावरती केलाय. या स्पर्धेतला असा पहिला गोलंदाज आहे ज्याने सलग 4 चेंडू आणि 4 विकेट मिळवल्यात. बघा चेहऱ्यावरती आनंद आहे, त्याला माहिती आहे चांगली कामगिरी झाली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि झेल महेशनं भरपूर सुंदर टिपलाय. विकेटचं पतन आणि निश्चितप्रमाणे उमेश दादा बोगटे यांच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्याच गावातून धाटाव गावातून आपण पाहतोय ह्या ज्या 78 धावा बचाव करत असताना
आपण जर पाहिलं तर त्यांचा संघ संपूर्ण टीम साठी विजयश्री खेचून आणण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. संतोषजी मोरे साहेब, दत्ताजी भोगटे साहेब, महेंद्रजी रटाटे साहेब, पत्रकार रुपेजी रटाटे यांच्याकडून आपण जर पाहिलं तर उमेशदादा भोगटे आणि संपूर्ण श्रेयस 11 धाटाव या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जरूर आल्यात की हा सामना ते जिंकतील, या अशा अपेक्षा त्या मात्र युट्यूब लाईव्ह मधून आपण बाजू व्यक्त करतात. पुढचा बॉल, वा काय बॉल राहिला, अजून एक भन्नाट बॉल. बंटी पाटील आणि बंटी पाटील हे नाव आज मात्र पुन्हा चर्चेत येईल का? या संपूर्ण स्पर्धेमधील दुसरी मेडन ओव्हर एकाच दिवसात आपल्याला बघायला मिळेल का? आणि मेडन ओव्हर टाकत असताना तब्बल आपण जर विचार केला तर 4 विकेटचा कारनामा सुद्धा तो राहील का, हे सुद्धा बघावं लागेल. बंटी पाटील बॉलिंग मार्क वरती 5 चेंडू टाकत असताना 4 विकेट घेत आता मात्र हा शेवटचा बॉल टाकतील. मेडन ओव्हर येईल का, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर सुद्धा आजच आपण पाहिली. गैनीनाथ कटोरे या खेळाडूच्या नावावरती, न्हावे गावचा तो सितारा, एक एक्सपिरियन्स खेळाडू, वयाच्या 46व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. आणि मेडन ओव्हर सुद्धा आता बंटी सुसाट सुटलेत. वा हाही चेंडू, पण हा बॉल आलाय कुठे, ऑफ स्टिकच्या खूप सारा बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झाला. पंच थोडे नाराज आहे, तेवढासा नाराज बंटी सुद्धा आहे. कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये जे कारनामे घडतात त्याचा पूर्णतः विचार हा वर्षभरामध्ये केला जातो. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आजही इथे बंटीचा विचार केला गेला असता. हरकत नाहीये, इथे सुद्धा फटका फसला. हाय फाय एकाच ओव्हर मध्ये कंप्लीट केले. नाव आहे बंटी. बंटीची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या बंटीसाठी. एका षटकामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर एक वाईड स्वरूपाची एक सिंगल धाव खर्च करत असताना तब्बल 5 विकेट आपल्या नावावरती करणारा हा आजच्या दिवसाचा पहिला गोलंदाज नाव आहे बंटी पाटील. विक्रम रचलाय बंटी पाटील. RTP